पहिला क्वेश्चन आहे पॉलिटीचा. भारत सरकार कायदा 1919 बद्दल विचारलेला आहे. काय खरे नाही. आपला मागच्या जो 50 प्रश्नांचा होता त्याच्यामध्ये पण 1919च्या कायद्यावर काय आलेला होता, प्रश्न आलेला होता. तर 1919चा कायदा तुम्हाला आधी सांगितलं की याचा मेन बॅकग्राऊंड आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर. बरोबर आहे की नाही. बघा, फर्स्ट वर्ल्ड वॉर हाच इम्पॅक्ट करतो कोणावर, तर 1919च्या कायद्यावर. मेन आहे चेंबरलेन. लक्षात ठेवायचं, चेंबरलेन नंतर चेंबरलेनचा भारत मंत्री जो होता तो होता कोण, मॉन्टेस्क्यू. बरोबर आहे की नाही. हां, मग त्यालाच मॉन्टेस्क्यूला भारत मंत्री बनवण्यात येते. आणि त्यांनी जी काही घोषणा केली असते, ज्याला आपण ऑगस्ट घोषणा, दोन प्रकारची आहे. एक मॉन्टेस्क्यूची ऑगस्ट घोषणा 20 ऑगस्ट 1917ची आणि एक 1940ची आहे, जे लिनलिथकोनी म्हटलं आहे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी. पहिल्या वर्ल्ड वॉरच्या वेळी जे ऑगस्ट घोषणा दोन्हीही जो वर्ल्ड वॉर आहेत याला ऑगस्ट घोषणा खूप रिलेव्हंट आहे. तिकडे सेकंड वर्ल्ड वॉरला पण ऑगस्ट घोषणा आहे आणि इकडे पण ऑगस्ट घोषणा 1917ची आणि ती 40ची. याचाच इम्पॅक्ट याच ऑगस्ट घोषणेवर 1919चा काय बनवण्यात आला होता नंतर कायदा. आणि हा असा एकमेव कायदा होता, म्हणजे पहिला भारताच्या इतिहासातला, की भारतीयांशी चर्चा करून ठरवला जाणार होता. म्हणजे आतापर्यंत 1773 पासून, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता असेपर्यंत 1853 पर्यंतचे किंवा त्याच्यानंतर 1858 पासून तर 1909 पर्यंतचे कोणतेही कायदे बघा, म्हणजे जे ब्रिटिश शासनाने भारताचा कारभार करण्यासाठी जी व्यवस्था राबवण्यासाठी जे काही कायदे केलेले होते, या कायद्यामध्ये कुठेही भारतीयांचा विचार केला जात नव्हता, कुठेही भारतीयांची डिस्कशन केल्या जात नव्हता. आणि 1919चा काय पहिला कायदा आहे ज्याचा ऑगस्ट घोषणेमध्ये रेफरन्स आलेला होता, की आम्ही ज्या काही भारतीयांना लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन देणार आहोत, तर भारतीयांशी चर्चा करून देणार आहोत. म्हणजे भारतीयांना काय पाहिजे हे भारतीयांशी चर्चा करून आम्ही ठरवू. आणि पहिलाच असा हा ऍक्ट आहे ज्या ऍक्टने आपण म्हणतो ना, जे सूची आणण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये काय करण्यात आलं होतं, विभाजन करण्यात आलं होतं विषयांचा, ज्याला आपण फेडरेशन सिस्टीमचा आपण म्हणतो ना. फेडरेशन सिस्टीम 1935च्या कायद्याने आलेली आहे, पण याचा मेन पाया फेडरेशन सिस्टीमचा तो कोणी घातलेला आहे, 1919च्या कायद्याने, ज्याला लिस्ट आणली. आणि ही लिस्ट नंतर आपण जर बघितलं, प्रियम्बल सुद्धा ही 1919च्या कायद्याने आणली. आणि हाच 1919चा कायदा 1935च्या कायद्यावर पूर्ण इम्पॅक्ट आहे. आणि आपण म्हणतो ना 1935चाच कायदा हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनल साठी जो रेफरन्स आहे खूप मोठा, तो घेण्यात आलेला आहे. तर याच्याबद्दल खरे काय नाही पहा, मी तुम्हाला आताही सांगतोय की डिस्कशन करायला खूप सोपी होणार, घाई पण होणार. मला आज पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बॅकग्राऊंड खूप लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ही कंबाईनची बॅच असते किंवा कंबाईनची टेस्ट असते तर आपण एवढा बॅकग्राऊंड घेतलं नसतं, पण ही राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, तुम्हाला बॅकग्राऊंडचा जोपर्यंत मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत डोक्यातून काढून टाका की आपल्याला ती इम्पॅक्ट आपल्याला मेन्सचा कामात आहे. म्हणून म्हणतो बॅकग्राऊंड खूप मॅचर करते. म्हणजे 1919चा कायदा समजायचा असेल तर फर्स्ट वर्ल्ड वॉर समजलंच पाहिजे, पहिली गोष्ट. आणि त्याचा मी तुम्हाला भारतातली प्रशासन व्यवस्था जो काही चालते ही इंग्लंड चालवत आहे. कुठून चालवत आहे, ब्रिटन पार्लमेंट म्हणून चालवत आहे. आणि ब्रिटन पार्लमेंटवर पूर्ण इम्पॅक्ट वर्ल्डचा पडतोय. म्हणजे त्यावेळची ती महासत्ता होती फ्रान्स आणि कोण, ब्रिटन. ह्या दोन महासत्ता होता त्यावेळेच्या. आणि यांना दोघांनाही क्षेत्र पाहिजे होता, एरिया पाहिजे होता. आणि त्यासाठी चाललेला हा खरा म्हणजे चालू झालेला होता. आणि याचाच 1919चा कायदा. म्हणजे बघा, 1935चा कायदा जेवढा इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट जर कोण म्हणलं असेल तर 1919चा कायदा आहे. आणि हाच पहिल्यांदा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आणते भारतामध्ये. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे जबाबदार, जे आज बी आपली जबाबदार शासन पद्धती आहे भारतामध्ये. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय, ते त्यांच्या खात्यासाठी स्वतःच जबाबदार असतील. म्हणजे आज बी आपला प्रत्येक मंत्री प्रत्येक खात्यासाठी काय आहे, जबाबदार आहे ना. मग ही जबाबदार शासन पद्धती ही भारतात 1919च्या कायद्याने आली. पण ही जबाबदार शासन पद्धती त्या मॉन्टेस्क्यूने तेच म्हणलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्यात देऊ. म्हणजे भारतीयांची मॅच्युरिटी किती आहे राजकीय, म्हणजे भारतीयांची राजकीय मॅच्युरिटी किती आहे, त्यांनी राजकीय याच्यामध्ये किती मॅच्युअर्ड आहे याच्यावरून. आणि त्या ब्रिटिशांना किती सपोर्ट करतात, म्हणजे ब्रिटिश सत्तेला किती सपोर्ट करतात जी भारताची सत्ता आहे, त्याच्यानुसार आम्ही भारतीयांना हळूहळू जे काही आहे ते टप्पे पार करू. आणि भारतीयांची जी मागणी होती, होम रूल चळवळ जर बघितली, बाबा 1919चा कायदा आणि होम रूल चळवळ वेगळं करताच येत नाही. होम रूल चळवळीचं म्हणणं होतं की जी सगळ्यात आत्ताच वेळ आहे की यांच्यावर प्रेशर टाकण्याची. आणि आपल्याला जो म्हणणं होतं की आम्हाला जे अधिकार पाहिजे ते कुठं पाहिजे, केंद्र लेवलवर पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रांतामध्ये तर पूर्ण 100% आमच्याकडेच खाते पाहिजे भारतीयांकडे, असं म्हणणं होतं. पण त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था जो काही म्हणतोय त्याला 1919च्या कायद्याने पूर्ण फ्री हँड दिलं. कोणाला, भारतीयांना. म्हणजे 100% जबाबदार शासन पद्धती कुठं लागू केली त्यांनी,
स्थानिक स्वराज्य संस्थेत 1919च्या कायद्याने, आणि प्रांतिक व्यवस्थेमध्ये त्यांनी 70 आणि 30चा ठेवलं, 30% जवळपास आपल्याला जबाबदारी दिल्या, आणि 1935च्या कायद्याने 100% कोणाकडे दिला, प्रांतामध्ये दिला, आणि 1947च्या कायद्यानुसार मग आपण बघितलं का 100% आपल्याकडेच खाते आलेले. असा तो सिक्वेन्स आहे आपल्या व्यवस्थेचा. ठीक आहे, याच्याबद्दल खरे काय नाही म्हणजे बरोबर कोणते नाही हे विधान विचारलेले आहे, तर कोणते विधान बरोबर नाही आहे, तर याच्यापैकी तुम्ही जर विचार केले तर हा कायदा पूर्ण एक्सप्लेन तुम्हाला करावंच लागेल. माझं असं म्हणणं आहे की कोणतेही एक्सप्लेन शीट दिली आम्ही सुद्धा याच्यावर पूर्ण डिपेंड राहू नका. त्याच वेळेस घरी जाऊन आजचा दिवस पूर्णपणे टेस्टला देत जावा, कारण जास्तीत जास्त जीएसवर तुम्ही भर देऊन चालणार नाही. जेवढे तुमचे क्वेश्चन आहेत तेवढ्यावरच भर द्या. म्हणजे 1919चा कायदा आजच्या आज जाऊन पूर्णपणे काय करून या, वाचूनच घ्यायचा आज कायदा मेन रेफरन्स बुकमधून. इथं देताना खूप काही मर्यादा पडतात लिहून देताना आणि किंवा तुम्हाला एक्सप्लेन करताना, त्यामुळे आजच्या सगळं वाचून घ्याल असं मला वाटते. तर यापैकी कोणते खरे नाही म्हणजे चुकीचे कोणते आहेत हे पर्याय विचारलेले आहे, तर तुम्ही इतर बघितलं तर सगळेच्या सगळे पर्याय काय आहेत, बरोबरच आहे. त्यामुळे यापैकी नाही ही कंडिशन येणार याच्यापैकी. नंतर आहे बिनचूक. बिनचूक म्हणजेच काय, बरोबर स्टेटमेंट कोणती आहे हे विचारलेलं आहे. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीबद्दल विचारलेलं आहे. आता बघा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हे सेकंड वर्ल्ड वॉरशी डायरेक्ट कनेक्ट आहे, बरोबर आहे. सेकंड वर्ल्ड वॉर 1944ला संपला होता. त्यांच्यानंतर जी उजवी विचारसरणीची सरकार आहे, चर्चिलची सरकार जाऊन कोणाची सरकार आली होती, तर क्लायमेट ॲटलीची सरकार आली होती. आता बघा क्लायमेट ॲटली हा जरी सेंट्रल व्ह्यूचा व्यक्ती असेल म्हणजे आजच्या आपल्या काँग्रेस पक्षासारखा, तर त्यावेळची जी सरकार होती ॲटलीचा रेफरन्स आहे सायमन कमिशन सोबत. सायमन कमिशनचा तो एक काय होता, मेंबर होता, आणि 1927-28 मध्ये तो जेव्हा भारतात आला होता त्यावेळेस त्याचं हे बघितलं, त्यावेळेस भारतीय काँग्रेस जो काही म्हणतो किंवा भारतातली जे क्रांतिकारी संघटना होत्या ह्या एक्स्ट्रीम लेवलवर अटॅक करायला लागल्या होत्या. म्हणजे आधीचा भारत राहिला नव्हता, ही आपलं म्हणतो ना संक्रमण अवस्था जी 1920 नंतर बदलली होती. बघा काँग्रेसचा नवीन रिफॉर्म जो कोणी केला तो गांधींनी केला आहे. म्हणजे गांधींनी गाव लेवलवर काँग्रेस कमिटी स्थापन केली, जिल्हा लेवलवर, जिल्हा लेवलवरून प्रांत लेवलवरून, प्रांत लेवलवरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी 350ची, आणि हे 350 सदस्य 12-15 सदस्याला निवडून देणार. आणि हे ज्याला कळले त्याला सुभाषबाबू करतात. आपले नेताजी सुभाषचंद्र बोसांसोबत जो काय झाला होता, डिस्प्यूट झाला होता ना त्यांच्यासोबत जो वाद झाला होता, तर या 15 सदस्यामध्येच होता ना मेन वाद. 12 पूर्ण अपोजिट गेलेले होते, पण 350 सदस्यांचा इश्यू नव्हता, निवडून नेताजी सुभाषचंद्र बोसांनाच दिलेलं होतं. काही काही पुस्तकात आपल्याला कन्फ्युजन होते अभ्यास करताना की काँग्रेस हा सुभाषबाबूंच्या बाजूने होता, परंतु त्यांचा जो वर्किंग कमिटीच्या विरोधामुळे त्यांनी राजीनामा दिला. आपल्याला कळतच नाही मग विरोध कुठं होता, तर विरोध त्या 12 सदस्यांचा होता वर्किंग कमिटीमध्ये, आणि 350 सदस्य जे निवडून 15 सदस्य देत होते, तर त्या 350 मध्ये होल पूर्ण सपोर्ट नेताजी सुभाषबाबूंना होता. म्हणून लक्षात घ्या, ही जी काही स्ट्रक्चर जो तयार केला तो गांधींनी तयार केला. आज बी तो स्ट्रक्चर आहे पण काही उपयोगाचा नाही आजची काँग्रेस, बरोबर आहे की नाही. हा जो स्ट्रक्चर आखून दिला तो काँग्रेसनं आखून दिलेला, आणि याचा पुरेपूर वापर अमित शहानी केला काँग्रेस बीजेपीचे अध्यक्ष असताना 2014ला. नाही हे रिअल आहे, तुम्हाला अभ्यास करताना एवढं रिलेव्हंट ठेवावं लागेल आता भविष्यात अभ्यास करताना. आजपर्यंत काय घडते, कारण तुम्हाला इतिहासाचा अभ्यास मी अजूनही सांगतोय तुम्हाला, मेन्सला सुद्धा तुम्हाला 1950 पर्यंत नाही आहे, तुमचा 2014-19 पर्यंतचा रेफरन्स आहे आता आधुनिक भारताच्या इतिहासाला. इथपर्यंत तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा मेन्सला, आणि प्रीला आता इनडायरेक्टली असतोच तो सिलेबस, कारण इनडायरेक्टली म्हणजे खूपच वास्ट सिलेबस असतो. ठीक आहे, तर मग ही जे काही सेकंड वर्ल्ड वॉर म्हणतोय, हा सेकंड वर्ल्ड वॉरचा जो इम्पॅक्ट आहे, सरकार गेली तिथली चर्चिलची, क्लायमेट ॲटलीची आली, आणि क्लायमेट ॲटलीला वाटलं होतं की आता पूर्वीचा भारत राहिला नाही की आपण कायदे अजून एक्स्ट्रीम करू आणि त्यांना दाबून टाकू त्यांचे विचार. तसा भारत राहिलेला नाही. आता इथून आपल्याला एवढं हाणतील ते का बॅग उचलून आपल्याला पळावं लागेल. आणि इतिहास असं नको हो की ब्रिटिशांनी 300 वर्ष राज्य केले आणि शेवटी पळून हाणलं भारतीयांनी. हा इतिहास कोणाला करायचा नव्हता, क्लायमेट ॲटलीला करायचं नव्हतं, आणि त्याच्यातूनच त्यांनी दिलं जे लिनलिथको घोषणेमध्ये होता की भारतीयांची काय बनवतील, आपली कॉन्स्टिट्यूशन बनवतील. त्याच्यानुसार त्यांनी डायरेक्ट कॅबिनेट मिशनला भारतात पाठवलं, आणि या कॅबिनेट मिशनने सांगितलं की बाबा कशा इलेक्शन घेता येते, नॉन म्हणजे डायरेक्ट इलेक्शन असेल, इनडायरेक्ट इलेक्शन असेल, काय तो तिथं गेल्यावर ठरव. आणि त्याच्यातूनच जे काही म्हणतो आपण वेवेलू त्यावेळेस भारताचा काय होता, भारत मंत्री होता, आणि आल्यानंतर जो काही विचार झाला त्याच्यातूनच पुढची जो काही म्हणतोय आपण की कॅबिनेट मिशननी त्यांनी सांगितलं का पूर्ण भारतात शक्यता नाही की इलेक्शन घेणे, पूर्ण भारतात इलेक्शन घेणे शक्य नाही. तर त्यांनी सांगितले का कोणत्या क्षेत्रावर इलेक्शन घेऊ शकतो, तर जिथं ब्रिटिश सत्ता डायरेक्ट काम करते तिथंच फक्त आपण इलेक्शन घेऊ शकतो, आणि जे संस्थानिक आहेत तिथं आपण काय घेऊ शकत नाही,
इलेक्शन्स घेऊ शकत नाही. मग त्यांनी 2 भाग पाडले होते, ब्रिटिश प्रांत आणि काय संस्थानिक. आणि संस्थानिकच्या ज्या काही जागा होत्या त्या किती होत्या, 93 जागा होत्या. बरोबर आहे की नाही. त्याच्यावर इलेक्शन होणार नव्हती. तिथं नॉमिनेशन ही पद्धत होती. तिथे प्रमाण सारखाच होता लोकसंख्येचा 10 लाखाचा. आणि बाकी जे काही केंद्रशासित प्रदेश होते, जे आजच्या भाषेत बोललो येतं त्यावेळी त्याला म्हटलं होते कमिशनर प्रांत. आणि जे प्रांत होते 11 प्रांत, बरोबर आहे की नाही, ते 11 प्रांत आणि 4 कमिशनर प्रांत याच्यामध्ये इलेक्शन होणार होती. त्यामध्ये दिल्ली, दुसरी नंबर कोण होता आपला, अजमेर मारवाड, बलुचिस्तान आणि कुर्ग. कुर्ग म्हणजे कासव, त्याचा अर्थच कासव होते, कर्नाटकमध्ये आहे तो आता क्षेत्र तो. तर लक्षात घ्या हे जे काही होते याच्यावर प्रत्येकी एक सदस्य निवडून, म्हणजे 4 ब्रिटिश प्रांत कमिशनर प्रांत होते असं त्यांना सांगत. पहिली स्टेटमेंट बरोबर असूच शकत नाही, कारण दिल्ली, अजमेर, मारवाड बरोबर आहे, पण वायव्य सरहद प्रांत आणि सिंध हा नव्हता, हे प्रांत होते. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे इथं जो शब्द प्रयोग येणार आहे इथं जर बघितलं आपण तर बलुचिस्तान पाहिजे आणि कुर्ग पाहिजे. कुर्ग म्हणजे आजच्या कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे. हां, नंतर बघ, म्हणजे ही चुकीची स्टेटमेंट आहे. नंतरची जी काही स्टेटमेंट आहे ती आहे प्रांतिक विधिमंडळाने मर्यादित प्रमाणावर निवडून दिलेले सदस्य अप्रत्यक्षरित्या संविधान सभेचे निवडून, म्हणजे आजची जी राज्यसभा जशी इलेक्शन होते त्याच प्रकारची, म्हणजे जशा तशी नाही आहे अजूनही. एकल संक्रमणीय प्रमाणशी प्रतिनिधित्व पद्धत. बघा आपल्या भारतामध्ये दोन टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. आपल्या इथं डायरेक्ट इलेक्शन पण आहे, इनडायरेक्ट पण इलेक्शन. डायरेक्ट इलेक्शनला आपण जी सिस्टीम वापरतो ती कोणती वापरतो, फर्स्ट पास पोस्ट. आणि इनडायरेक्टला म्हणजे अप्रत्यक्षला वापरतो एकल संक्रमणीय. ह्या दोन्ही पद्धतीचा फर्स्ट पास पोस्ट तर समजायला सोपी जाते, पण एकल संक्रमणीयाला थोडी एक प्रोसेस आहे, ती समजली पाहिजे. ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. घटना समितीत ब्रिटिश प्रांतांमधील 389 जागांसाठी जुलै ऑगस्टच्या दरम्यान जी इलेक्शन झाली ते निवडणूक घेण्यात आली. बघा मी आधी सांगितलं का पूर्ण 100% इलेक्शन सिस्टीम वापरल्या गेलेली नाही, तर 296 जागेवरच फक्त काय होती, इलेक्शन होती. त्यातल्या 292 जागेवर प्रांतांची होती, 11 प्रांतात, आणि 4 जे काही रेग्युलर कमिशनरचे प्रांत होते ते होते. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर बघा या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस 208 जागा, मुस्लिम लीगनी 70 जागा जिंकल्या. बघा जरी या इलेक्शनमध्ये काँग्रेस ही लार्जेस्ट पार्टी होती, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे, पण मुस्लिम लीगनं किती जागा जिंकल्या होत्या, 73 जागा जिंकल्या होत्या. किती जागेपैकी एकूण, किती जागेपैकी, लक्षात घ्या 296 पैकी. नाहीतर डोक्यात काय येते की 78 जागेपैकी, लगेच डोकं लागते, बरोबर नाही. तशा वेळेस लक्षात 296 जागेपैकी सांगायचं. तर ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. फक्त बरोबर कोणतं आहे, बस बरोबर आहे. ठीक आहे. नंतर कुंजरू समिती, आपलं फाजल समिती ज्याला म्हणतो आपण, ती समिती, हां 1+1+2 असं होतं ना त्याची रचना, बरोबर. फाजल अली त्याचे मुख्य अध्यक्ष होते आणि नंतर कोण होते, पन्नीकर आणि कुंजरू हे त्याचे मेंबर होते. ठीक आहे. तर या विचारलं की फाजल अलीने जे काही रिकमेंडेड केले होते, कोणत्या कोणत्या गोष्टी रिकमेंडेड केलेल्या होत्या, तर लक्षात घ्या फाजल अली मत ते घटक कोणते ते ओळखा. तर कोणते आहे, देशाची वित्तीय आणि आर्थिक प्रशासकीय कारणे शोधणे, राज्याची निर्मितीसाठी एक भाषा एक राज्य असं त्यांनी मान्यच केलेलं नव्हतं, बरोबर आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. संपूर्ण देशातील तसे प्रत्येक राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी योजना आखणे व त्यांना चालना देणे, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. संघराज्य व्यवस्थेला तडा न जाता देशाची एकात्मता म्हणजे युनिटरी सिस्टीम, बघा त्यांनी युनिटरी सिस्टीमचा उल्लेखच केले नाही. पहिली गोष्ट, त्यांनी फेडरेशन सिस्टीमलाच काय दिलं होतं, भर दिलेलं होतं. पण भर देता म्हणजे राज्याची निर्मिती आवश्यक असं म्हणलं, पण भाषेच्या आधारावर करणे, एक भाषा एक राज्य हे त्यांनी मान्य नव्हतं. त्यामुळे ब हे चुकीचं आहे. बाकी सगळंच म्हणजे अ आणि क बरोबर आहे आणि ब आणि ड हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे अ आणि क येईल इथं पर्याय. नंतर नागरिकत्व अधिनियम, थोडे कन्फ्यूज झाले असतील काही लोक, वारसा हा शब्द आल्यामुळे, बरोबर आहे, आणि वादग्रस्त पण होता. अशा वेळी जाणून टाकण्यात आला, एक तर कॅन्सल करू नाही तर काहीतरी करू. पण याला वंश जो काही म्हणतो आपण, हा पण डिसेंट ज्याला म्हणतो आपण, तर हा सुद्धा पकडू शकतो याच्या ठिकाणी. तर तुम्हाला माहिती आहे हा नागरिकत्व अधिनियमचा डायरेक्ट करंट इश्यू आहे CAA सोबत, बरोबर आहे की नाही. मग याचा जो रेफरन्स आहे तो ना आर्टिकल किती आहे, 11. आर्टिकल 11 सांगते मेन आज बी आपण जर नागरिकत्व म्हणलं तर आपण डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनली नाही आहोत, आपण वैधानिक आहोत, नागरिक तुम्ही आम्ही सगळे. तर जे 26 जानेवारी 1950च्या आधीचा रेफरन्स होता तो आर्टिकल 5, आर्टिकल 6 आणि आर्टिकल 8. 7 नव्हता, 7 टर्मिनेशन मध्ये होता, बरोबर आहे की नाही. 5 सांगते डोमिसियल, 6 काय सांगते, 6 मायग्रेशन सांगते, बरोबर आहे ना. 7 टर्मिनेशन म्हणजे भारताचा नागरिक 5 किंवा 6 झाला असेल आणि तो पाकिस्तानात पुन्हा गेलेला असेल तर त्याला टर्मिनेशन केलं जाईल. हे आर्टिकल कोण सांगते, 7 सांगते. आणि 8 सांगतोय रजिस्ट्रेशन, पण केव्हाचा, 26 जानेवारी 1950च्या आधीचा.
हे गोष्ट लक्षात ठेवा. हां, आणि लक्षात घ्या 9 आणि 10. 9 काय सांगतोय, एकदम सोपीच्या 9:1 सांगतोय की 5, 6, 8 नुसार कोणताही व्यक्ती भारताचा नागरिक झाला असेल आणि स्वेच्छेने त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व काय केलं असेल, स्वीकारलं असेल, तर त्याचं नागरिकत्व पण ही कोणासाठी कंडिशन लागू आहे, 26 जानेवारी 1950च्या आधीवाल्यांसाठी लागू आहे. आणि 8 काय सांगते, संसद जी काही भविष्यात कायदे बनवणार आहे किंवा जेव्हा संसद बनलेली आहे, या बनलेल्या संसदनं कोणतेही कायदे केले असेल तर हे संसद लागू केव्हा होणार आहे, आपली 26 जानेवारी 1950च्या नंतर, म्हणजे आपली 52च्या नंतरचीच आहे ना संसद, 52 पासूनची. मग हिनं जे काही कायदे केले ते हे मूळ लोक म्हणू शकतात ना, आम्ही मूळ लोक आहोत, आम्हाला संसदेचा प्रश्न नाही, आम्हाला घटनेत सांगितलेल्या गोष्टींनी तरतूद करू. तर 8 सांगते की बाबा तसं होणार नाही, संसदेने जे काही कायदे केले असेल, तुम्ही जरी मूळ लोक असणार तरी तुमच्यावर ते कायदे काय होतील, लागू होतील. हे आर्टिकल 8 सांगते. आणि सॉरी किती 10 सांगते. आणि 11 सांगते की 26 जानेवारी 1950 या दिवशी किंवा त्याच्यानंतर भारताच्या नागरिकत्वासंबंधित काही प्रोव्हिजन करण्याचा अधिकार आम्ही सर्वस्वी कोणाला देतो, संसदेला देतो. मग लक्षात घ्या, घटनादुरुस्ती करण्याची गरजच नाही. अरे संसदेला जर अधिकारच मिळाला आर्टिकल 11 नुसार तर घटनादुरुस्ती असणारच नाही ना. मग आता ज्या काही दुरुस्त्या झाल्या, म्हणजे 1955च्या कायद्यात ज्या काही दुरुस्ती झाल्या, फुल फॉर्म काय, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, त्याला CSA, आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टला सुद्धा असं म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. तो जो सगळ्यात मोठा होता 2003चा आणि इकडे 2015चा, हे सगळ्यात मोठा होता. आज जो करंटचा झालाय तो 2019चा आहे. आणि 19चा डायरेक्ट आपला संबंध नॅशनलिझमशी आहे, म्हणजे स्वीकृत तत्वासाठी आहे. स्वीकृत तत्व म्हणजे आता मी याच्यावर काही एवढं एक्सप्लेनेशन करू शकत नाही. या 1955च्या कायद्यात 5 वेदेले आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे सॉरी आपण म्हणतो बाय बर्थ म्हणजे जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृत तत्वाद्वारे आणि प्रदेशाचा सामिलीकरणाद्वारे. तर त्याच्यापैकी जो आता करंटचा जो इश्यू आहे तो आहे स्वीकृत तत्वाद्वारे. ज्या कायद्यामध्ये म्हणजे काही लोकांनी आता खूप त्याचा अवडंबर बी माजवला आहे, पण मला असं वाटत नाही की मुस्लिम लोकांना अजूनही 11 वर्षाच्या याच्यावर काय करता येते, भारतात राहता येते. फक्त जो काही इश्यू होता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि कोण, बांगलादेशचा, त्या संबंधित जे काही तरतूद आहे, ठीक आहे, त्या आर्टिकल 14ला काउंटर करते. हा वादाचा विषय आहे, ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे असू शकतात, कोणाला प्रत्येकाला मत पटतात की नाही पटत, हा त्याचा मुद्दा आहे, ठीक आहे. तर पहिला आपण देताना उत्तर बरोबर दिला, वारसा हक्काने, म्हणजे आपण त्याला अर्थ पकडणार होतो काय, वंशतत्व आयोग असं करते म्हणून तो शब्द टाकण्यात आला आहे. आणि बाय बर्थ म्हणजे जन्मत, राष्ट्रीयकरणाचा कुठंच उल्लेख नाही आणि भागीदाराचा काही उल्लेख नाही. म्हणजे आपल्याला उत्तर फक्त अ आणि बस पाहायचं आहे. नंतर हां 5 बरोबर आहे. हां, आपला आर्टिकल 22शी संबंधित आहे, 1922चा संबंधित असलेला आहे. सॉरी 1922 म्हणतो, सॉरी आर्टिकल 22शी संबंधित जी काय आपल्या कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 22 आहे, अटक व स्थानबद्धता यापासून काय संरक्षण. हा संरक्षण कोणाला, परकीयांना पण प्राप्त होते आणि भारतीयांना सुद्धा प्राप्त होते. या संबंधित जेवढे काही हे कायदे दिलेले आहेत हे प्रिव्हेन्शन आहे, म्हणजे प्रतिबंध, म्हणजे हे शिक्षा म्हणून कायदे दिलेले नाही आहे. तर आपल्या संसदेला सुद्धा आणि राज्य विधिमंडळाला सुद्धा त्यांच्या कायदा सुव्यवस्थेबाबतीत राज्याला आणि परराष्ट्र धोरणाबाबतीत आणि संरक्षण धोरण, देशाचं संरक्षण आणि परराष्ट्र या संबंधित धोकादायक परिस्थितीसाठी प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदे बनवण्याचा अधिकार संसदेला आहे. तसंच राज्यांना कोणाला आहे, राज्य विधिमंडळाला त्यांच्या सार्वजनिक सुव्यवस्थेच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार आहे. आणि त्यालाच म्हणतो प्रिव्हेन्शन, म्हणजे गुन्हा अजून सिद्ध झालेला आहे का नाही, पण गुन्हा घडू शकते त्याला प्रिकॉशन म्हणून जे कायदे असतात हे सगळेच्या सगळे तेच कायदे आहेत. बघा पोटा कायदा, ज्याला म्हणतो आपण पोटा म्हणतो ना, दहशतवाद प्रतिबंधक अधिनियम, हा 2000 कितीचा आहे, 4चा, म्हणजे 4ला रद्द झालाय, तो 2000 कितीचा आहे, 2चा आहे. 4ला तर त्याला रद्द करण्यात आलेला होता. नंतर बघा टाडा जो बच आहे, टाडा कोणत्या वर्षीचा आहे, 85चा आहे बहुतेक, बरोबर आहे ना. हा 1985चा कायदा आहे. नंतर आहे अंतर्गत सुरक्षा कायदा, ज्याला म्हणतो मिसा, बरोबर आहे ना. 1978ला हा काय झाला होता, रद्द झाला होता. 1971चा आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आता खूप मोठा इश्यू मध्ये आहे, तर तो कायदा 1980चा. ओके, चला याच्यासाठी उत्तर जे आहे ते कोणतं आहे, 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हा नंतर आहे मार्गदर्शक तत्वे. हां, याच्यावर DPSP, मी त्या मागच्या लेक्चरमध्ये बहुतेक बोललेलं होतं की प्रत्येक गोष्टीचा अर्थ मिनिंग समजून घ्या. याला मार्गदर्शकच नाव का दिलं आहे की आपण नागरिकांनी, आपण भारतीय लोक कोणाला मार्गदर्शन करतोय, सिस्टीमला करतो. तुम्ही आमच्यासाठी काय प्रोव्हिजन करायला पाहिजे, काय तरतुदी करायला पाहिजे, याचा मार्गदर्शन आपण सिस्टीमला करतो. म्हणून त्या म्हणजे भागाचं नाव काय ठेवलेलं आहे, मार्गदर्शक तत्वे. तर ठीक आहे, तर याच्यामध्ये विचारलं की कोणती मूळ घटनेत होता, पण घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आला. बघा DPSP साठी 4 घटनादुरुस्ती आहेत, 4च घटनादुरुस्ती आतापर्यंत झालेल्या आहेत. कशासाठी,
DPSP साठी पहिली 42वी घटनादुरुस्ती आहे, दुसरी 44वी घटनादुरुस्ती. पहिली इंदिरा गांधींच्या काळात झालेली होती, 44वी मोरारजी देसाईंच्या काळात झाली होती. नंतर आहे 86वी घटनादुरुस्ती अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाली होती. आणि 2011ची जी 97वी घटनादुरुस्ती आहे ती कोणती? डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात झालेली होती. बघा याच्यामध्ये विचारलेलं आहे की कोणती घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेलं आहे. तर आता बघा, सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी द्यावी व गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य प्राप्त करून द्यावं, हे आर्टिकल 19 कशामध्ये आहे? ए मध्ये आहे. बरोबर आहे. आता बघा, थोडं कॉन्स्टिट्यूशनलचं वाचन करताना आपली थोडा प्रॉब्लेम का होते, म्हणजे मी प्रत्येक कोणाला म्हणत नाही, आपण काय करतोय, आर्टिकल 39 आणि आपल्याला वाटते की सब आर्टिकल किंवा सब क्लॉज आहे. हा ए नाही, ही आर्टिकलच आहे मूळ 39A. बघा नेहमी वाचन ब्रॅकेटमध्ये काही काही पुस्तकात दिलं आहे, पण पुष्कळशा पुस्तकात दिलेलं नाही आहे. हे जसं आहे तसंच दिलेलं आहे. 39A ब्रॅकेटमध्ये जर आलं तर सब तो क्लॉज होते. तो काय होते? क्लॉज. समजा 39 असं दिलं असतं ते 39 आर्टिकल 39 क्लॉज नंबर 1, आणि जर याच्यामध्ये पुन्हा ए दिलं असतं तर सब क्लॉज ए झाला असतं. असं त्याचं वाचन असते आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा. एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर हे आपल्या मेन आर्टिकलच आहे. तर ही कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे? 42व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेली आहे 19A. बालकांच्या निरोगी विकासासाठी, कोणत्या? निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे. मग संधी सुनिश्चित करणे हे सुद्धा 39 हा क्लॉज नंबर आहे. कोणता? F. आणि हा F मूळ घटनेत काय होता? 39A पासून 39E पर्यंत मूळ घटनेत होता. पण 42व्या घटनादुरुस्तीने कोणता टाकण्यात आलाय? क्लॉज टाकण्यात आला. क्लॉज टाकण्यात आला, इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, मग ही आहे F. मग निरोगी विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे, निश्चित करणे. म्हणजे आज जर तुम्हाला कधी हे आठवायचं काम पडलं तर माझा एकच फंडा असते, तुम्ही जिथे जिथे गार्डनमध्ये जाता, घसरपट्ट्या दिसल्या तिथे 39 बिंदास आठवाचा. अरे कोणाचा विकास होते? बालकांचाच ना. बरोबर आहे की नाही? बालकांचा विकास कशाने होते? त्यांना मुक्त खेळू दिलं तर विकास होते. शिक्षणाने विकास होत नाही. इंटरव्ह्यूला मॉकला मागच्या वेळी मी दोघा तिघांना विचारलं होतं, तर ते म्हणत शिक्षणाने होते. मला सांगा, 1 वर्षाच्या पोराला कोणतं शिक्षण देणार आहात तुम्ही? बरोबर आहे ना? म्हणजे माणूस जन्मता स्वतंत्र असते, ही जी कन्सेप्ट वापरली आहे ती याच्यासाठीच वापरली की त्याला मुक्त खेळता यावं. तर मग त्यासाठी शासन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था करतात भारतात आपल्या. तर ज्या काही घसरपट्ट्या असतात, बगीचे असतात, काही रिझर्व असतात लहान पोरांसाठीच. बरोबर आहे की नाही? तर त्या कंडिशन ह्या नेहमी 39F नुसारच शासन करते. ठीक आहे. नंतर बघा, समान कामासाठी समान वेतन. आपण जर बघितलं तर 39चाच भाग आहे हा, पण कशामध्ये आहे? डी मध्ये आहे. ठीक आहे. समान कामासाठी समान वेतन. ओके. हा, तर हे मूळ घटनेतच आहे. हा मूळ घटनेत आहे. समान नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने उपलब्ध करून देणे, हे कशामध्ये आहे? 39 पहिलाच नंबर आहे, ए, मूळ घटनेत आहे. म्हणजे घटनादुरुस्तीने ए आणि बी हे नव्याने टाकण्यात आले. आता बघा, 97वी घटनादुरुस्ती जी होती त्याला सहकाराचा टाकलाय 43B, पण 43A सुद्धा हा मूळ घटनेत नव्हताच, तो 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आला होता. आणि 86 नुसार टाकण्यात काही काढलं नाही, त्यांनी फक्त काय केलं? 45ची डेफिनेशन चेंज केली. ओके. आयोगाचा आवडता हा कंबाईनला असतो DPSP वर प्रश्न. आणि राज्यसभेला नेहमी लक्षात घ्या, फंडामेंटल राईट बदलू शकते पण. चला नंतर, नाही तर आपली 12वीचे पेपर नाही, इम्पॉर्टंट नोट्स काढून घ्या आणि तेच पेपर येईल, तसं होऊ शकत नाही आपल्यासाठी. हां, नंतर खटले आहेत. राजनारायण खटल्याबद्दल बोललेलं आहे. पहिलं राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी खटला जो होता हा अलाहाबाद हायकोर्टाचा काय होता? खटला होता. बॉम्बे म्हणजे हायकोर्टचा खटला होता हा. या खटल्याला मंडळ खटला म्हणतात. मंडळ नाही, हा काय होता? निवडणूक खटला होता, आणीबाणीच्या काळातला होता. नंतर आहे किहोतो, म्हणजे हा 1975चा खटला आहे. नंतर किहोतो होलोहोल खटला 1993चा आहे. हा आहे आपला मेन पक्षांतर बंदी खटल्यानुसार, म्हणजे पक्षांतर बंदीसाठी होता. तर पक्षांतर बंदी जो काही आला मूळ घटनेत तर नव्हता. मग 52वी काय केली होती? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली होती 1985ची. आणि त्याला अजून रिलेव्हंट कोणती घटनादुरुस्ती आहे? 91वी. 2 घटनादुरुस्ती आहे ना पक्षांतर बंदीसाठी. तर लक्षात घ्या, यानुसार आपल्या घटनादुरुस्तीनुसार परिशिष्ट 10 टाकण्यात आला. कशामध्ये? घटनेमध्ये. आणि त्याच्यामध्ये काही सांगितल्या, प्रोव्हिजन दिलेल्या तरतुदी का पक्षांतर बंदी नक्की कोणाची होते. बघा, या पक्षांतर बंदी अधिनियमानुसार जो काही नंतर संसदेने कायदा केला, घटनादुरुस्तीनुसार रेग्युलर कायदा केला, या कायद्यानुसार सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फक्त पार्लमेंट मेंबर आणि कोणासाठी आहे? स्टेट लेजिस्लेटिव्ह मेंबरसाठी आहे. कुठल्याही प्रकारचा स्थानिक स्वराज्य संस्थेला लागू होत नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला आता महाराष्ट्रात लागू होते का? तर कोणता होते? तर राज्यांनी बनवलेला कायदा लागू होते. लक्षात घ्या, प्रत्येक राज्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मेंबरसाठी पक्षांतर बंदी, ग्रामपंचायत वगळता
बाकी सगळ्यांना पक्षांतर बंदी कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. हा कायदा त्यांना लागू होत नाही, त्यांच्या स्थानिक कायदा त्यांच्या राज्यांना करण्याचा काय आहे अधिकार आहे. तर लक्षात घ्या, हा कियोतो होलोहोल जो खटला होता याच्यात मेन बेस काय सांगितलं की याला न्यायालयीन निवाडा लागू होणार. म्हणजे काय, जर काय जो काही पार्लमेंटचा किंवा म्हणजे लोकसभेचा स्पीकर असो, कारण आपला तोच काय असतो प्रेसिडिंग ऑफिसर असतो, किंवा इकडे कोण प्रेसिडिंग ऑफिसर असतो स्टेटला त्यांच्या विधिमंडळाचा असतो, राज्यसभेला चेअरमन असतात, इकडे कोण असतात स्पीकर असतात, स्टेटला सेम तसे शब्द आहे हे असतात, पण यांचा निर्णय अंतिम नसतो. यांनी दिलेल्या कोणत्याही निर्णयाला न्यायालयात काय देता येते, आव्हान देता असते. असं कोणी सांगितलं होतं की हो तो होलोहोल या खटल्यामध्ये केलेलं होतं. तर हा निवडणूक खटला नव्हता. हा कोणता खटला होता, तर हा होता पक्षांतर बंदी खटला. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत या ठिकाणी चुकीचे आहेत, म्हणजे असत्य आहेत. ठीक आहे, चला हे स्टेटमेंट आहे, हे याला सांगतो, याला कन्सेप्टच नाही, याला पाठांतर किती कराल याच्यावर डिपेंड आहे तुमचं. बरोबर आहे, हे आता मला सांगायला सोपी जाते, KM मुन्शीने म्हणलं आहे, पण लक्षात ठेवायला लई अवघड जाते. हे तुमचं तुम्ही ठरवा कसं करायचं. ठीक आहे, हां नाही जे आहे ते बरोबर आहे. तुम्हाला काही इथं कंबाईनच्या पोरांना सांगू शकतो, मी सांगतो तेवढं करा. राज्यसेवेला कधीच म्हणू शकत नाही, कधी त्या माणसावर विश्वास बी न ठेवा की मी सांगतो त्याच्या बाहेर येत नाही, त्याच्यात बाहेर येते सगळं. आणि आपल्या डोक्यात काय माहिती आहे का की माझी नोट्स वाढा या नोट्सच्या बाहेर नाही. आता मला सांगा नोट्स कुठून बनवणार आहे, कॉन्स्टिट्यूशनलवरूनच बनवणार आहेत ना. हे तर आपल्याला पहिले आयडिया समजलं पाहिजे, आणि ज्याला समजलं तोच पोस्ट काढते MPSC तो, आणि ज्याला समजत नाही तो असंच फिरत राहते गावभर पुण्याच्या सदाशिव पेठेत. फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद. पहिल्यांदा लक्षवेधी सूचना म्हणजे काय, कॉलिंग अटेन्शन मोशन. या शब्दामध्ये बघा, ते मराठीत खड्ड्यात ते लक्षातच राहत नाही. कॉलिंग म्हणजे काय, कॉल करणे म्हणतो ना आपण. अचानक तुम्हाला काय येते, कॉल येते. आणि तुम्हाला सांगून कॉल येण्यापेक्षा अचानक आलेलं कॉल टेन्शन येते ना, तर तसा त्या अचानक कॉलिंग असते. म्हणजे सभागृहात अचानक एखाद्या गोष्टीवर काय होते, डिबेट व्हायला. म्हणजे एखादी मेंबर, कोणताही सदस्य, सार्वजनिक असो की खाजगी मेंबर असो, कोणत्याही मंत्र्याला, जो कोणता मंत्री असेल त्याला ऑफिशियल स्टेटमेंट देण्यासाठी सार्वजनिक विषयाबाबतीत त्याला प्रयुक्त करासाठी जो असते त्याला कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणतात. तर हा आपल्या सभागृहाच्या नियमावलीत आहे, झिरो नाही आहे, पण हा आहे. पण लक्षात घ्या, याची सुरुवात 1952ला झाली नाही, याची सुरुवात 1962ला नाही, याची किती आहे, 54ला आहे. ठीक आहे, हां लक्षवेधी फक्त एवढंच लक्षात ठेवा, काय ऑफिशियल कोणत्याही मंत्र्यांनी, मंत्री म्हणजे गव्हर्नमेंट झालाय ना, तर मंत्र्यांनी जे ऑफिशियल काय द्यायची आहे, स्टेटमेंट द्यायची आहे, ही ऑफिशियल स्टेटमेंट सार्वजनिक कोणत्याही प्रश्नासंबंधी देण्यासाठी सभागृहात उपस्थित केलेलं जो असते कॉलिंग मोशन त्यालाच म्हणलं जाते. ठीक आहे, हां तर पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. बाकी सगळे म्हणजे म्हणते लक्षवेधी सूचना सदस्यांद्वारे लिखित स्वरूपात 10 वाजेपर्यंत द्यावी लागते. ओके, नंतर म्हणते एका बैठकीसाठी एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही, देऊ शकते. फक्त इथं बच बरोबर आहे. फक्त इथं एवढा शब्द लक्षात ठेवा, ऑफिशियल स्टेटमेंट कोण देणार, हां म्हणजे कोण देणार, आपला मंत्री देणार. ठीक आहे, कोणी ज्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना, एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, नंतर या ठिकाणी 9चा उत्तर जो आहे तो आणि इथं चुकीचं विधान विचारलंय. हां तर आणि क बरोबर आहे, चुकीचं आहे, आणि बरोबर आहे. ओके, आता हा सुद्धा पाठांतराचा प्रश्न आहे. हा जो आहे शिष्टाचाराची जी काही आहे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 कोण कोण असेल, तर ठीक आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे राज्यपाल किती नंबरचा असतो, 4 नंबरचा. ते दिलं आहे तुम्हाला त्या लिस्टमध्ये, ते वाचून घ्या. याचं उत्तर 2 नंबर आहे. ठीक आहे, हां 11वी 73वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती लक्षात घ्या. 73 आणि 74वी घटनादुरुस्ती PV नरसिंहरावांच्या काळात आलेली आहे. याचा मेन फाउंडेशन राजीव गांधीने घातलेला होता. कोणती समिती, जी पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा, स्थानिक स्वराज्य संस्थेला डायरेक्ट घटनेत तरतूद करा असं म्हणणारी, स्वतंत्र पाठ टाका असं म्हणणारी पहिली समिती कोणती होती, तर ती कोणती होती, यसवरूनच होती ना, सिंघवी समिती. आणि या सिंघवी समितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी गाडगीळ समिती होती. ह्या दोन्ही समित्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि 73 84 जी घटनादुरुस्ती झाली, या दोघांनाही सेपरेट करा, स्थानिक ग्रामीण स्थानिकला वेगळं करा आणि शहरी स्थानिकला वेगळं करा, अशी सुचवणारी समिती होती नथुराम मिर्धा समिती. त्या दिवशी मी बोललेलो होतो, नथुराम मिर्धा, पुस्तकात नाही दिसणार ते, तर नथुराम मिर्धा समिती. तर ह्या नथुराम मिर्धा सिंघवी समितीने म्हणलं की घटनेत फक्त तरतूद करा. पण नथुराम मिर्धी समिती पहिली समिती आहे जिनं सांगितलं की ग्रामीण आणि शहरी दोघांचे पार्ट काय करा, घटनेत वेगवेगळं करा असं सांगणारी म्हणजे ते आपली नथुराम समिती, आपली म्हणजे आपलीच असते. तर लक्षात घ्या, 73वी घटनादुरुस्ती होती. याच्यानुसार घटनेमध्ये सगळ्यात मध्ये 11वा पार्ट म्हणजे 11वा शेड्यूल टाकण्यात आला. आणि 11व्या शेड्यूलमध्ये काय करण्यात आलं, जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्रिस्तरीय आहे भारतात, बरोबर आहे की नाही, तर या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काम आहेत, विषय याची सूची देण्यात आली. आणि त्याच्यामध्ये नमूद करण्यात आला ऐच्छिक विषय आणि कोणते
काय आपण म्हणतो अनिवार्य विषय याची हे करण्यात आलेली आहे. तर बघा हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. अनिवार्य आहे तिथपर्यंत, आणि जो आहे तो हा ऐच्छिक आहे. करायचं असेल करा, नाही तर नका करू. म्हणजे तुम्ही खासदारांना प्रतिनिधित्व द्यायचं की नाही द्यायचं, पंचायत समिती सभापतीला जिल्हा परिषदमध्ये सदस्यत्व द्यायचं की नाही द्यायचं, हे सगळे ऐच्छिक आहे. ठीक आहे. तर 11 नंबरला अनिवार्य विषय कोणते आहे, तर अ ब क 3 नंबर. नंतर बघा न्यायालय, हा कॉन्सेप्टचा प्रश्न आहे. तर 12 नंबरचा क्वेश्चन, न्यायालयीन सक्रियता, ज्याला आपण काय म्हणतो, आपण ज्युडिशरीला काय म्हणतो रे, काय ऍक्टिव्हिटी म्हणतो ना आपण त्याला, ज्याला, तर हीच आहे. याला मेन आहे PIL समजलं पाहिजे. पहिल्यांदा काय समजलं पाहिजे, PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. याचा बेस जर समजला तर तुम्हाला बाकीचे ही सक्रियता समजते. म्हणजे इथून सक्रिय म्हणजे न्यायालय आधी सक्रिय होता, पण हळूहळू टप्पे आहेत आपल्या सक्रियतेचे. म्हणजे न्यायालय नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करत आहे, आपल्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्युडिशरी आपली. तर त्याच्यामध्ये PIL काय होता, तर हे सगळ्यात याचा म्हणजे बेस जर बघितला आपण, तर हा आपल्या भारताचा बेस 1979च्या दरम्यान पहिले तयार होते पत्रकारिता याच्यामधून, की आपल्या इथं काय जे रिट्स आहेत, रिट्स हे आपले 32 नुसार आणि 226 नुसार हायकोर्टमध्ये, 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये जे रिट्स असतात ते व्यक्तिगत आहेत. अरे त्या कशा आहेत, व्यक्तिगत. तुम्हाला जर घडलं, आता बघा करंटचा इश्यू आहे जय भीम पिक्चरमुळे, कोणती रिट्स आहे, बंदी प्रत्यक्षीकरण, त्याला काय म्हणतो आपण, हॅबियास का टू हॅव द बॉडी ऑफ, अशी ती कन्सेप्ट आहे. तर लक्षात घ्या ही व्यक्तिगत आहे मित्रांनो. पण न्यायालयीन जे PIL होतं, PIL म्हणजे का, असा कोणताही व्यक्ती, भारताचा नागरिक किंवा जी इन्स्टिट्यूट असेल, असा कोणताही व्यक्ती जेव्हा एखादी भारताचा कोणती सार्वजनिक जीवन आहे किंवा जे सार्वजनिक व्यवस्था आहे तिच्या विरोधात जर त्यांना कोणती गोष्ट मिळत नसेल, तर त्यांना तो म्हणजे त्यांना कळते आपल्याला मिळत नाही, पण त्याची जाणीव नाही आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या घटनेनुसार ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, तर तुम्ही एखादी, पण तुमचा पर्सनल त्याच्यामध्ये काय नसलं पाहिजे, कोणत्याही इंटरेस्ट नसला पाहिजे, सार्वजनिक इंटरेस्ट असलं पाहिजे, तर तेव्हा ती PIL दाखल करू शकतोय. असं जे आपण भगवती न्यायमूर्ती जस्टिस भगवती होते, तिथून हा सुरू झाला. भगवती तुम्हाला माहित असेल 85 ते बहुतेक 87च्या दरम्यान भारताचे सुप्रीम कोर्टचे काय होते, चीफ जस्टिस होते, आणि तिथूनच आपल्या भारताच्या खूपशा गोष्टी बदल झालेल्या होत्या. हे भगवती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. तर ठीक आहे, हा आहे न्यायीन सक्रियता विषय. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ही जी काही आहे न्यायालयीन सक्रियता उगम हा हे लक्षात घ्यायचा. इतिहास USA मध्ये झालेला आहे, बरोबर आहे. हे राज्यसेवा मेन्सला खूप याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. इतिहासकार, शिक्षणतज्ञ ऑर्थर स्लेंजियर ज्युनियर यांनी 1947 मध्ये ही काय वापरली होती, संज्ञा वापरली होती. ते USAचेच होते. आणि भारतामध्ये न्यायमूर्ती कृष्ण अय्यर, न्यायमूर्ती PM भगवती, न्यायमूर्ती चिन्नप्पा रेड्डी, न्यायमूर्ती DA देसाई यांनी न्यायीन सक्रियतेचा काय घातलेला आहे, पाया घातलेला आहे. ते ही स्टेटमेंट बरोबर का चूक आहे, तर इथं विचारलेला काय चुकीचं, तर म्हणजे फक्त चुकीचं, दोन्हीचं स्टेटमेंट बरोबरच आहे. ठीक आहे. नंतर आहे 13 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला, मला वाटते की उत्तर पत्रिकेत काय दिला हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला जर बरोबर कळायचं असेल तर परिशिष्ट 4 हे कोणाशी संबंधित आहे, तर राज्यसभेशी संबंधित आहे. तर इथं आपल्या जो बहुतेक तुम्ही उत्तर पत्रिका घेतली असेल त्याच्यामध्ये बहुतेक 2 नंबरचा उत्तर दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर उत्तर ते 2 नंबरचं राहणार नाही, तिथं काय लागणार, फक्त एक, केवळ चुकीचा आहे. बघा परिशिष्ट 1 नंबर, 2 नंबर त्याची लिस्ट दिली आहे. 1 नंबर कशासाठी आहे, आर्टिकल 1 शी संबंधित आहे, आपल्या स्टेटची आणि टेरिटरीची काय दिलेली आहे, पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे आपला. आणि दुसरे जो स्टेट नंबर 2 शेड्यूल आहे तो कशासाठी आहे, आपल्या वेतन संबंधित आहे. आणि 3 नंबर आपल्या शपथ संबंधित आहे. आणि 4 राज्यसभा, जे काही राज्यामधून जे प्रतिनिधित्व जाणार आहे तर त्यांची लिस्ट दिली आहे, कोणत्या राज्यानुसार किती असेल. आणि 5 आणि 6, 5 मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, ही आर्टिकल जो काही आहे आपला घटनेचा भाग नंबर कितीशी संबंधित आहे, 10 शी संबंधित. आणि 10 मध्ये एकच आर्टिकल आहे, ती म्हणजे 200 किती 44. आणि 244 मध्ये किती, 244 1 आणि 244 2. आणि 244 1 ही कोणाशी संबंधित आहे, परिशिष्ट नंबर 5शी. आणि परिशिष्ट नंबर म्हणजे 6 ही आर्टिकल 244 2 शी संबंधित आहे, बरोबर आहे. आणि 5 मध्ये एकूण 10 राज्यांचा काय करण्यात आलेला आहे, समावेश. हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आपलं काय आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा एवढ्या राज्यांचा काय करण्यात आलेला आहे, समावेश. आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर इंडिप वाचतो म्हणला तर आपल्याला गडचिरोली दिसेल, मेळघाटचा काय पूर्ण अमरावती जिल्हा आहे का, नाही. मग ते नांदेडचा पूर्ण जिल्हा आहे का, नाही. तर किनवट क्षेत्र फक्त, म्हणजे अशा प्रकार. पालघरचा पूर्ण क्षेत्र आहे का, नाही. तर असे क्षेत्र काय म्हणून हे करण्यात आलं आहे, तर ट्रायबल एरिया नाही, काय म्हणून, शेड्यूल एरिया म्हणून घोषित करण्यात आला. आणि शेड्यूल एरियाशी संबंधित आहे 5वी परिशिष्ट, आणि ट्रायबल एरियाशी संबंधित आहे कोणती, 6वी. आणि 6व्या परिशिष्टात किती राज्यांचा समावेश आहे, 4 राज्य. कोणता आहे, आसाम, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय. ठीक आहे. तर लक्षात घ्या ही स्टेटमेंट चुकीची आहे. परिशिष्ट 9 यात राज्यांचे सीमा, जमीन सुधारणा, जमिनीविषयी प्रथा रद्द करण्याचा कायदे करण्याचा समावेश आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे फक्त चुकीचं कोण आहे, तर फक्त एवढं तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तेवढं करून घ्या.
नंतर आहे छावणी. छावणीबद्दल जे कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतो, आता सध्या 2006च्या कायद्याने डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात जो कायदा झाला होता 2006चा कॅन्टोन्मेंट ऍक्ट नुसार, त्याच्यानुसार आता कॅन्टोन्मेंट ऍक्टचा काय चालतोय, कारभार चालतोय. दुसरी गोष्ट जे त्याच्या आधी जर चालत असेल तो 1900 कितीचा 24चा कायदा होता. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्णपणे लोकशाहीकरण झालेलं नाही आहे. प्रत्येक इथं 50-50 किंवा 50-50चा रेशो घेतला आहे. बघा, छावणी हा जी कन्सेप्ट आहे, ज्या देशांनी भारतात आणलं, खरं पाहिलं तर याची मेन उगम आहे फ्रान्स. नंतर आपल्या भारतात ज्याची इम्प्लिमेंट करणारे ते कोण आहेत, तर ब्रिटिश आहेत. तर बघा, भारत, पाकिस्तान, बांगलादेश जे भारताचा हिस्सा होते, इथंच तुम्हाला कॅन्टोन्मेंट बोर्ड दिसते, दुसरीकडे दिसतच नाही कॅन्टोन्मेंट बोर्ड. हा प्रकार ज्यांनी आणला त्यांच्या देशातच नाही, आपल्याच देशात आहे. का बरं हे छावणी मंडळ आणलं होतं याच्या लक्षात घ्या. तुम्हाला राज्यसेवेसाठी सांगतोय, छावणी का आणलं तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात मोठा जो इश्यू झाला त्यांना कळलं, ज्या ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जिथून स्थापन झाली तिथूनच ठिणग्या उडायला काय झाला होता, सुरुवात झाल्या होत्या. आणि त्यांना माहिती आहे 1857च्या उठावानंतर तुम्ही जेवढ्या छावण्या बघा वाढ झालेली आहे, तर त्यांना कळलं नुसतं सीमेवर ठेवून चालणार नाही. तर भारत एवढा मोठा क्षेत्र होतं की प्रत्येक ठिकाणी सैनिक काय करावं लागेल, व्यवस्था करून ठेवावं लागेल. आणि त्याच्यात रूपांतर ते काय झालं, कॅन्टोन्मेंट बोर्ड. मग काय भारत स्वतंत्र झाल्यानंतर इश्यू होता लोकशाहीकरण, नेहरूंजींचं स्वप्न होता ना लोकशाही, बरोबर आहे. मग पूर्ण लोकशाही आणतोय म्हणलं तर मग कॅन्टोन्मेंट बोर्डचे म्हणून मग आमचं काय, आमचं काहीच नाही ना. आमच्या भारतात म्हणजे आमच्या क्षेत्रात लष्करीशाहीकरणच चालत आहे. मग त्याच्यातूनच 50-50%चा इश्यू रेशो आणण्यात आला. कुठं, छावणी मंडळ. ते हे सगळ्या स्टेटमेंट काय आहे त्याच्यामध्ये 14 नंबरमध्ये सर्वच्या सर्व बरोबर आहे. आता हे तुम्हाला वाचल्यावर बी कळून जाते. हां, नंतर आहे राज्य यांची विशेष तरतुदी राज्यपालांबद्दल आहे. अयोग्य जोडी निवडा. मग अयोग्य जोडी निवडा आहे अनुच्छेद 371 जी मिझोराम बरोबर आहे. अनुच्छेद 301 इथंही 371च पाहिजे. 371 एच कोणासाठी आहे रे, अरुणाचल प्रदेशसाठी आहे. आणि गोव्यासाठी काय आहे, आय आहे. मग बाकीचे बरोबरच आहे, हीच फक्त अयोग्य होती. ठीक आहे. नंतर वंग इतिहास चालू झाला, वेळ झाली का, हा इतिहास. आता वंगभंग चालेल ना थोडा वेळ का, रेकॉर्डिंग करायचं तुम्ही म्हणाल तसं, कारण तुम्ही आता लगेच 2ला लेक्चर चालू होतंय तुमचं. रेकॉर्डिंगमध्ये एक तोटा काय होते, मी एक्सप्लेन करू शकत नाही तेवढा, माझा एक प्रॉब्लेम आहे. मला कोणी दिसल्याशिवाय मी बोलूच शकत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामध्ये 1 लाइनर टाईप होऊन जाणार सगळं. ठीक आहे, हां, मग एकदम बेस्ट. तर वंगभंग चळवळीबाबत योग्य विधान निवडा. आताही प्रश्न आला आहे वंगभंग चळवळीबद्दल. तर बघा, वंगभंग चळवळीबद्दल योग्य विधान निवडा म्हणते. तर सुरुवातीच्या टप्प्यात याचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि कृष्ण कुमार मित्र यांनी केलं. सुरुवातीच्या काळात यांनीच केलं होतं नेतृत्व. नंतर कोणाच्या हातात गेलं, जहालांच्या हातात गेला. पण हे दोघंही कोण होते, मवाळ होते. पण सुरुवातीला सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून जहालच होते. जेव्हा इंडियन असोसिएशन स्थापन केली होती त्यावेळेस, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथं फक्त एका शब्दावर फिरलेला आहे. ठीक आहे, तर इथं जहाल न पाहिजे, तर मवाळ पाहिजे होता, त्यामुळे चुकीची पळते. रवींद्रनाथ टागोर यांनी सोनार बंगला हे गीत असंख्य लोकांनी काय केले, गायले. आणि आमार सोनार जे काही बंगला जे काही होते, नंतर 1971ला आपण म्हणतो ना बांगलादेश जेव्हा निर्मित झाला त्यांचा राष्ट्रीय गीत झाला. ओके, बरोबर आहे स्टेटमेंट. रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धती हिंदू मुस्लिम एक राख्या बांधण्यात आला. बरोबरच, ऑगस्ट महिनाच होता तेव्हाच बरोबर राखीचा सण येतो. अरे बरोबर आहे ना. हां, ठीक आहे. त्यामुळे 16 नंबरला उत्तर ब आणि कच येणार. हा, नंतर आहे मोर्ले मिंटो. मोर्ले मिंटो कायद्याबद्दल आहे. तर कोणते स्टेटमेंट याच्यामध्ये काय विचारलेले आहे, अयोग्य नसणारे विधान विचारलेले आहे. ठीक आहे, हां, मोर्ले मिंटो याच्याबद्दल अयोग्य विधान 1909च्या जो कार्यकारी मंडळ म्हणजे काउन्सिल कोणाची, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. नेहमी लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असा शब्द होते. आणि या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदा बघा 1853च्या कायद्यानुसार लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आला होता. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल लई पॉवरफुल होती त्यांची. म्हणजे भारताचा इतिहासच तसा आहे ना, की आपल्याकडे जो सेपरेशन पॉवर झाला, आपले पॉवर आता सगळ्यात जास्त कोणाकडे आहे, घटनेनंतर. म्हणजे घटना सर्वोच्चच आहे, पण पार्लमेंटकडेच आहेत ना आपले पॉवर. पहिले कोणाकडे होते, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे आजच्या गव्हर्नमेंटकडे होते. असं झालं ना, आपण गव्हर्नमेंटकडून लेजिस्लेटिव्हकडे आलेलो, यालाच तर पार्लमेंटरी सिस्टीम म्हणतो ना आपली. तर लक्षात घ्या, ते जी गुप्ताच्या ठिकाणी कोण पाहिजे होते, सत्येंद्रनाथ सिन्हा होते, जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये निवड झालेले पहिले भारतीय व्यक्ती होते. ठीक आहे, हा, म्हणजे ही स्टेटमेंट अयोग्य नसणारे म्हणजे काय, योग्य असणारे. ठीक आहे, इथले कार्यक्रम होते बरं थोडा. ठीक आहे, हां, तर ही चुकीचंच आहे.
या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, बरोबर ना. 1909च्याच कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. हां, आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त काय देण्यात आली होती, प्रतिनिधित्व देण्यात आले होते, बरोबर आहे ही स्टेटमेंट. या कायद्याने प्रथमच निवडणुकीचे तत्व काय करण्यात आले होते, मान्य करण्यात आले, ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जवाहरलाल नेहरूंच्या मते मोर्ले मिंटो सुधारणा आपल्या नाशाचे कारण हे महात्मा गांधींनी म्हणलेली होती स्टेटमेंट. हे कोणी काय म्हणलं माहिती आहे, लई दही करते डोक्याचा. आता याच्यावर तुम्ही काय उपाय करता हे तुमच्या तुमच्या पद्धतीने करा, याच्यावर काही करू शकत नाही आपण. ठीक आहे. 17 नंबर ब आणि क. नंतर हे तर तुम्ही ओळखलेही असेल. व्यक्ती ओळखा. कलेक्टर जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महसूल आयुक्त हे पद, म्हणजे आता लक्षात घ्या, जे डिव्हिजनल कमिशनर आपलं पद आहे भारतात, आहेत आपल्या महाराष्ट्रात बी, पुणे विभाग, औरंगाबाद, हे याचा जन्मदाता कोण आहे, विल्यम बेंटे. आणि उपजिल्हाधिकारी जे तुमचं ड्रीम असते त्यासाठीच तुम्ही इथं आलेले आहे. अरे बरोबर आहे की नाही. किती पोरगा मी DYSP म्हणत असेल पण तो नवीन असते, जसा तो जुना झाला त्याला कळते डिसीज पॉवरफुल आहे. अरे बरोबर आहे की नाही. नवीन पोराला काय वाटते, वर्दीच्या क्रेज असते ना रे, मला फक्त DYSPच व्हायचा आहे असा रूममध्ये लिहितो, पण जेव्हा तो मॅच्युरिटी वाढत जाते तेव्हा कळते डीसीच आहे, बरोबर आहे की नाही. तर ती डीसीची ही सुद्धा पद कोणी स्थापन केली, म्हणजे कोणी आणलेली आहे, तर लॉर्ड विल्यम बेंटिंग. कलेक्टर म्हणजे डीसी कोणी, म्हणजे कलेक्टर कोणी आणला, वॉरन हेस्टिंग का कॉर्नवेलिस, वॉरन हेस्टिंग आणलं. आणि कॉर्नवेलिसनं काय केलं, त्याच्याकडे डीएमचं पद दिलं. जो डीएम म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, हे कलेक्टरच्या अधीनस्थ आणणारा कॉर्नवेलिस आहे. आणि डीसी आणणारा हा जो पद आहे हा व्यक्ती आपला हेच आहे, कोण, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि डिव्हिजनल कमिशनर सुद्धा लॉर्ड विल्यम बेंटिंग. ठीक आहे. त्याने कोर्टात पर्शियन आणि देशी भाषेच्या खटला चालवण्याची मुभा दिली. तसे वरिष्ठ न्यायालयात इंग्रजीला कोर्टाची भाषा मानली, बरोबर आहे. त्याला इंग्रजी व्यक्तींचा एक गट निर्माण करा जो वर्णाने फक्त भारतीय असेल, नैतिक आणि बुद्धिमत्तेने पूर्णपणे काय असेल, ब्रिटिश असेल, असं त्याला करायचं होतं. तोच मला लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यांनी भारतीय शिक्षण जो स्थानिक भाषा आहे हे स्थानिक भाषेतून देण्यापेक्षा कोणत्या भाषेतून द्या, ब्रिटिश भाषा, पाश्चात्य भाषेतून द्या, असं जो केला होता तो लॉर्ड विल्यम बेंटिंगच आहे. आणि याच्यात काळात स्थापन झालेली कोणती समिती होती, आपण जे काय म्हणतोय, कोणती, लॉर्ड मेकॉले कमिटी होती, जी सगळ्यात आणि हाच असा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल आहे जो भारताचा गव्हर्नर जनरल झालेला होता. याचा काळ म्हणजे 1828 पासून आहे तर 1833 पर्यंत तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि 1833 पासून तर 1835 पर्यंत हा गव्हर्नर, म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आणि वास्तविक कोण होता, डलहौसी, ज्याच्याकडे बंगालचा कारभार काढून पूर्णपणे स्वतंत्र कारभार देणारा डलहौसी होता. ठीक आहे. तर लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे. हा ऑगस्ट ऑफर आलीच. हा ही ऑगस्ट ऑफर आपल्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस आहे, बरोबर आहे की नाही. हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेसची ऑगस्ट ऑफर आहे. तर लक्षात घ्या, या ऑगस्ट ऑफर लिन लिथकोची होती. लिन लिथको नुकताच भारताचा काय झाला होता, गव्हर्नर जनरल झालेला होता, व्हाईसरॉय झालेला होता. आणि त्याचाच काळामध्ये जगामध्ये त्यावेळेस चर्चिल हा ब्रिटनचा काय होता, पंतप्रधान होता, बरोबर आहे की नाही. आणि त्या लिन लिथको हे सगळे उजव्या विचारसरणीचे लोक होते. आणि जेवढी उजवी विचारसरणी असेल तेवढा भारतीय मुवमेंटच्या विरोधात होती, कट्टर. आपल्या चर्चिलला म्हणलं ना, चर्चिलला तर एवढा राग आला होता 1941ला, त्याने दक्षिण आफ्रिकेचा त्या काळातला, गांधी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेत होते त्यावेळेस जो गव्हर्नर जनरल होता दक्षिण, त्याला पत्र काढून लिहिलं का याला मारून का नाही टाकलं त्याच्या वेळेस. एवढा भयानक घृणा करायचा कोण, चर्चिल. एवढा भयानक असायचा. जिथं राग असते ते उजवी असते किंवा डावी असते, एवढं लक्षात ठेवा. एक्स्ट्रीम लेवल आली का डावी किंवा उजवी असते. तर लक्षात घ्या, ही ऑगस्ट ऑफर, एक ऑगस्ट ऑफर फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेस आहे. आणि ही सेकंड ही लिन लिथकोची आहे. आणि ही भारत गव्हर्नर जनरलची आहे. ती कोणाची होती, भारत मंत्र्याची होती. ठीक आहे. प्रथमच ब्रिटिशांनी भारताची आपली स्वतःची घटना तयार करण्याचे काय केले होते, मान्य केले होते. भारतीयांनीच भारताची घटना तयार करा, पण हे ठरवू केव्हा, युद्ध संपल्यानंतर, असं ते स्टेटमेंट होती. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, योग्यच आहे. नंतर काही अटी पूर्ण करण्याच्या अधीन राहून भारताची घटना तयार करण्याचे काय केले, मान्य केले का रे, मान्य केले ना. यस. हा मुस्लिम लीगची मागणी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आता स्वतंत्र राज्य, ही ऑगस्ट ऑफरच्या लिन लिथकोने बोललोच नव्हतं. ही कोणत्या होत्या, त्यांचं लाहोरला अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनात बोललेली ही स्टेटमेंट होती. म्हणजे आणि काय होता, बज, बरोबर आहे. ठीक आहे. बघा हे जे प्रेसिडेन्सी आहेत खाली, छोट्या राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या पूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट नॅशनल जे काही झालं, आपला स्टेज तयार झाला. हा स्टेज तयार होण्याच्या पूर्वी भारतामध्ये छोट्या छोट्या प्रांतिक काय तयार झाल्या होत्या, इन्स्टिट्यूट तयार झाल्या होत्या. आणि त्याच इन्स्टिट्यूटबद्दल हे माहिती सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे याची एक लिस्टच आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, कोण आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, फिरोजशाह मेहता तेलंग आणि बदरुद्दीन तय्यब पण होते. ठीक आहे. नंतर 3 नंबर ब्रिटिश इंडिया असोसिएशन, कोण होते, देवेंद्रनाथ
टॅगोर. ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी आणि कोण, उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. नंतर मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 आली होती, 57 पर्यंत तिनं काम केलेलं होतं ती. आणि नंतर मद्रासबद्दल एक दुसरी म्हणजे मद्रास महाजन सभा, आनंद चार्लू वगैरे यांनी जी स्थापन केली होती. बघा याचा उत्तरसाठी द्वारकानाथ टॅगोर दिलेला आहे, बरोबर आहे इथं. मला नाही वाटत, म्हणजे तो वादग्रस्त नाहीच आहे. तर याच्या संबंधित जे म्हणतोय ना चेट्टी होते, LK चेट्टी म्हणून होते, ते पाहिजे होते इथं. ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, LK चेट्टी, LK चेट्टी मद्रास नेटिव्ह असोसिएशन बद्दल. ठीक आहे. याचं उत्तर जवळपास बरोबर कोणतं आहे, 4 नंबर. ठीक आहे. हा चला नंतर हा प्रश्न 21 नंबर एकदम बेस्ट आहे. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हिंदुस्थानात मुंबई मद्रास, म्हणजे तिथे बॉम्बे पाहिजे होता खरं त्यावेळेचं नाव, बॉम्बे मद्रास कलकत्ता विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. केव्हा रे, 1800 किती 57ला ना, 1857ला. अलीगड उच्च माध्यमिक विद्यालय सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं 1800 किती 75ला. हा नंतर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय 1944 दुसऱ्या महायुद्धाच्या सार्जंट कमिशन, बरोबर आहे ना, ही सार्जंट कमिशन 1944ची. आणि शिक्षण हे गृह खात्यापासून काढून स्वतंत्र शिक्षण खाते तयार करण्यात आले 1910ला करण्यात आलेलं होतं. तर आता सिक्वेन्स तुम्हीच लावा काय करायचं आहे. पहिला बरोबर आहे, दुसरा पण सिक्वेन्स बरोबर आहे, ती क आणि ड असा पाहिजे, अ ब ड क 2 नंबर. हा नंतरची व्यक्तिमत्व आहेत आपले, कार्यावरून व्यक्ती ओळखा. तर इथं बघा लक्षात घ्या, आपल्या 2 व्यक्तीमध्येच कन्फ्युजन होऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोण, बापट यांच्याबद्दल. देशासाठी बलिदान करणाऱ्या युवकांची संघटना प्राण यज्ञ दल ही स्थापन केली होती. अरविंदांचे जे योगी अरविंद होते त्यांच्या डिवाइन लाईफ या इंग्रजी भाषांतर करून दिव्य जीवन हे मराठी पुस्तक लिहिलेलं होतं, म्हणजे लेखन केलं होतं. तर ते होते सशस्त्र क्रांतिकार, समाजसेवक, तत्वचिंतक म्हणून ओळखले जातात. तर कोण होते ते, पांडुरंग महादेव बापट यांचा. आता बघा लक्षात घ्या, हे पहिल्यांदा कोण होते, जहाल होते, नंतर काय झाले होते, मॉड. म्हणजे 14 पासून हे थोडे मॉड म्हणजे गांधीजींच्या विचाराकडनं झुकले हे थोडे. ठीक आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल आहे, योग्य विधान ओळखा. ठीक आहे. हे पाठांतराचंच आहे, त्यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. फक्त इथे 57ची ग्रामदान भूदान ही आचार्य विनोबा भावे यांची होती. ठीक आहे, तेवढंच आहे. अ ब क बरोबर आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. नंतर बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याबद्दल आहे, प्रशासनाबद्दल. बघा ही जी सिस्टीम आहे हे सुरुवातीला असेल नसेल माहित नाही, पण छत्रपती हा नाव जो धारण केला शिवाजी महाराजांनी हा 1674 पासून ज्या राज्याभिषेक झाला होता, बरोबर आहे की. चला मराठा प्रशासनाबद्दल योग्य जोडी ओळखा. आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक करून घेतला म्हणजे जो काही झाला तो केव्हा आहे, 1674-75 आहे, रायगडावर झालेला होता. बघा तिथूनच छत्रपती हा नाव धारण झालेला आहे. आधी छत्रपती, छत्रपतीचा अर्थच काय होते, सार्वभौम. पहिली गोष्ट आपल्याला कळत नाही, गाडीच्या मागे लिहितो फक्त छत्रपती, हे चुकीचं आहे. सार्वभौम होते अर्थ. सार्वभौम म्हणजे एक्सटर्नल अँड इंटरनल, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमचा कारभार करू शकता, तेव्हा त्याला काय म्हणलं जाते, सार्वभौम. आणि शिवाजी महाराजांनी आता सांगितलं का, मुघल शासनाच्या अंतर्गत असलेला आमचं साम्राज्य नाही आहे, हा कसा आहे, सार्वभौम आहे. आता आमच्या अंतर्गत बाह्य कोणताही डिसिजन घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि तिथून आपल्या शिवाजी महाराजांचा नाव जो नामोद्धार झाला तो काय झाला, छत्रपती. आणि म्हणून आपल्या जो काही साम्राज्य आपलं मराठा साम्राज्य होतं याचे पहिले छत्रपती कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे होते छत्रपती संभाजी महाराज. तिसरे होते छत्रपती राजाराम महाराज. आणि चौथे होते छत्रपती शाहू महाराज. नंतर त्यांनी लावत गेले, पण 4च आहेत आपले मेन, छत्रपती शिवाजी महाराज. हे लक्षात ठेवा, म्हणजे महाराजांपासून. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे जेव्हा पाहिले हे तुम्ही जर बघितलं, हा सिक्वेन्स बघितला तर आपल्या महाराणी ताराबाईंनी सुद्धा ही पाडलेलं होतं मध्य, म्हणजे जे काही म्हणतो होतं ना, ही जी काही सुमंत आहेत, जे काही पद होते ना, मंत्रीपद म्हणतो आपण ज्याला, तर ही ताराबाई ज्या होत्या आपल्या महाराणी त्या तिथपर्यंत पाडलं. तारा राणी ज्या होत्या तुम्हाला आधी सांगतो, आपल्या मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध ज्याला म्हणतोय त्यांच्याच काळात म्हणतोय. आणि अशी व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपले सार्वभौम साम्राज्याचे पहिले सेनापती कोण आहेत, तर हंबीराव मोहिते आहेत, सार्वभौम साम्राज्याचे, लक्षात घ्या. आणि त्यांचीच मुलगी कोण होती, ताराबाई होती, हे लक्षात ठेवा. ताराबाई ज्या होत्या महाराणी ताराबाई ह्या म्हणजे सोयराबाईंच्याच काय होत्या, म्हणजे भावांची
मुलगी होती आणि त्यांनीच त्यांना आपल्या राजारामांसाठी काय केले होत्या मागून घेतल्या. तो वाद काही वेगळाही असेल, पण महाराणी ताराबाईने लक्षात घ्या, जे म्हणतो ना औरंगाबादची कबर खोदली ती होती कोण? महाराणी ताराबाई. आणि त्याच महाराणीबद्दल अजूनही इतिहास मोठ्या प्रमाणात आपल्यावर काय होत नाही, आपणही इंटरेस्ट घेत नाही, दुसरे त्याच्यामुळेच आपण इंटरेस्ट घेत नसल्यामुळे दुसरे कोणी इंटरेस्ट घेत नाही. आणि आपल्याला काय एखाद्या दिवशी अचानक लॉर्ड डलहौसीनं नाही म्हणलं आणि ती तलवार घेऊन बाहेर निघली तर आपल्याला वाटते तीनच सगळं काय केलं. तर ते आहे, मान्य आहे, केलं आहे, पण एवढाही काही केलं नाही की ज्याच्यावर एवढे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. अरे बरोबर आहे की नाही. आणि ज्या महाराणी ताराबाईने 7 वर्ष, जो म्हणतो ना आपण ज्याच्या काळात मुघल साम्राज्य पीक पॉईंटवर गेला होता, तो कोण होता? औरंगजेब. त्याची कबर इथं खोदलेली होती, ती म्हणजे महाराणी ताराबाई. तिचा इतिहास कधीतरी घ्या, तेव्हाच प्रश्न यायला सुरुवात होतील अशा याच्यावर. तर बघा, सुमंत, वाकणीस. सुमंत कोण होते? सुमंत म्हणजे काय? आपला जो एक्सटर्नल मिनिस्ट्री होती, जो कोणती परराष्ट्र मंत्रालय म्हणतो ते होते. वाकणीस म्हणजे कोण होते आपले? वाकणीस पत्र म्हणजे हेच ना आपले पत्रव्यवहार, म्हणजे आपण ज्याला पोस्टल मिनिस्ट्री वगैरे म्हणतो त्याला. ठीक आहे. सुरानीस कोण? सुरानीस म्हणजेच काय होते? पत्रव्यवहार. आणि वाकणीस म्हणजे दैनंदिन, ज्याला सामान्य प्रशासन वगैरे आपण शब्द वापरतो आता. ठीक आहे. सुरानीस म्हणजे पत्रव्यवहार. आणि मुजुमदार म्हणजे कोण? जमा खर्च. न्याय देण्यासाठी न्यायाधीशच होते. त्यांची लिस्ट मागे दिलेली आहे सगळी. ठीक आहे. चला, नंतर वासुदेव बळवंत फडके, आयोगाचा आवडता प्रश्न. ठीक आहे. हा, चला नंतर या प्रश्न. हे तुम्हाला दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी या गावात पहिला दरोडा घातला. एकनाथ पाटला ठोकळ्यात बी भेटून जाते. पुण्यामध्ये 1874 मध्ये पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूट, तीच पुढं भावे इन्स्टिट्यूट झाली आहे. बरोबर आहे. फडके जुलमी हे थोडंसं मलाही बी वाटते की हा प्रश्न एकदमच कट टू कट केलेला आहे. तर फडके यांनी जुलमी सावकारावर दरोडे घातले. तर लक्षात घ्या, रामोशांनी घातले तर इथं थोडं स्टेटमेंट थोडी चेंज होती. तर प्रश्नामध्ये थोडा वाटतेच. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे कार्य सार्वजनिक काकांनी केले. उच्च न्यायालयात कोणी केले? आपटेंनी केले, महादेव आपटेंनी. आणि सेशन कोर्टमध्ये कोणी केलं होतं? सार्वजनिक काकांनी, ज्यांना आपण काय म्हणतोय? गवा जोशी म्हणतोय. तर ठीक आहे, ते होते सेशन कोर्टमध्ये. आणि सेशन कोर्टमध्ये जे न्यायाधीश होते कोण होते? न्यून हॉक होते. जो सेशन कोर्टमध्ये, सेशन कोर्टला अधिकार आहे ना, सेशन कोर्ट मृत्यूदंडापर्यंत काय देऊ शकते? शिक्षा देऊ शकते. बळवंत फडकेंना मी त्या दिवशी सांगितलं का मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली नव्हती. काय होती? जन्मठेप होती. आणि एडनच्या तुरुंगात त्यांची आरोग्य म्हणजे क्षयरोग झाल्यामुळे, टीबी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता. बरोबर आहे. हा, तर हे आहे. तर या ठिकाणी आपण जे अयोग्य विधान म्हणतो, ते या अयोग्य विधानामध्ये काय सांगितलेलं? क आणि काय? ड. ठीक आहे. क यांनी काय उत्तर काय दिलं आहे? 25ला क आधी पहिलाच. हा, तर ठीक आहे, कट टू कट आहे. रामोशांनी केलं होतं. ठीक आहे, एकदम जवळपास होते. आयोगाचे कॅन्सल होणारे प्रश्न असतात तसे. चला, नंतर होम रूल चळवळीबद्दल योग्य विधान निवडा. वर्धा व नागपूरबद्दल काय म्हणते? वर्धा व नागपूरबद्दल कोण होते? अभ्यंकर होते. MV अभ्यंकर होते. ठीक आहे. वर्धा आणि नागपूर अभ्यंकर होते. यवतमाळमध्ये कोण होते? अणे होते. दादासाहेब खापर्डे हे अमरावतीमध्ये होते. आमरे. आणि महाराष्ट्रात लोकमान्य टिळक. बरोबरच आहे. आणि महाराष्ट्र एप्रिल 1916 मध्ये स्थापना केली ना होम रूल चळवळीचे केंद्र पुणे होता. बरोबर आहे ना? कोणी? लोकमान्य टिळक यांनी. ठीक आहे. 26व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे क. नंतर हे तर तुम्हाला ओळखताच येईल. पहिल्याच याच्यामध्ये दमापमध्ये ओळखता येते, जिथं जिंदापीर नाव दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे औरंगजेबच आहे हे कळते. ठीक आहे. औरंगजेबाचा काळ 1707चा. आणि आपल्याला इतिहासाला आधुनिक भारताला सुरुवात इथूनच होते, जिथून औरंगजेबचा मृत्यू झाला. मुघल साम्राज्य काय व्हायला लागला? डिक्लाईन व्हायला सुरुवात झाला. आणि डिक्लाईन म्हणजे खरा पाहिला तर आधुनिक भारताची खरी सुरुवात कुठून होते? ब्रिटिश इस्टॅब्लिश पासून. पण ब्रिटिश इस्टॅब्लिशचा पाया कोण घालून दिला? औरंगजेबाच्या मृत्यूने. कारण तिथून वारसा संघर्ष निर्माण झाला. आणि वारसा संघर्षातून नवीन क्षेत्रीय शक्तींचा काय झाला? उदय. आणि त्यांच्यामध्ये संघर्ष नाही. आणि याची संधी कोणी साधली? व्यापारी कंपनीने साधली. ओके. नंतर रजिया सुलतानबद्दल प्रश्न आहे, तर थोडंसं मी म्हणतो कॅन्सल करून टाकायला पाहिजे हा. ठीक आहे. बरोबर आहे. पहिली मुस्लिम शासक नाही, तर इथं पहिली महिला मुस्लिम शासक पाहिजे होतं, रजिया सुलतान. आता बघा, ही अल्तमशचीच काय होती? मुलगी होती. आणि अल्तमश म्हणजे जो काय म्हणतो हा कोणाचा गुलाम होता? कुतुबबिन ऐबकचा होता. कुतुबबिन ऐबक म्हणजे 1200 किती? 6. 1200 का 1100? 1206 ते 1210. 10 नंतर तिचा बाप कोण? अल्तमश. हा काय झाला? शासक झाला 36 पर्यंत. 36 ते 40 कोण झाला? तर रजिया सुलतान. ठीक आहे. हा कॅन्सलच करायला लावतो सरांना. आणि कुतुबबिन हा घोरीचा काय होता? गुलाम होता. बरोबर आहे. आणि क्युमर्स हा शेवटचा काय होता? गुलाम. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. इथं जवळपास क ड त्यांनी बरोबर क ड बरोबर दिलेला आहे. योग्य विधान क ड. पण याच्यात हा प्रॉब्लेम झाल्यामुळे काय होणार आहे? उत्तर कॅन्सलच करावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. पर्यायात थोडा प्रॉब्लेमच होते. ठीक आहे, सांगतोय. ओके. ज्यांना हे कळत आहे असंही कॅन्सल होते, तर खरं समजायचा तुमचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे. याला क्रॉस करणे नाही म्हणत, याची तुमची बुद्धिमत्ता म्हणते. आणि हेच ज्या दिवशी कळलं तुम्हाला पेपरमध्ये, की तुम्ही काय करता, सगळ्या इथं लक्षात घ्या, जिथं तुमचा अभ्यास चांगला झाला आणि तिथं खूप डाऊट येत आहे, समजा अख्ख्या महाराष्ट्राला काय डाऊटफुल आहे.
तुम्हाला डिसिजन त्यावेळेस घेता आला पाहिजे. आणि अभ्यास न झालेला तर काही फरक पडतच नाही त्याला, सगळेच प्रश्न योग्यच वाटतात. जेव्हा तुमचा अभ्यास झाला, नेहमी लक्षात घ्या, परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही कारण एकटेच असता, तुम्ही चर्चा कोणाशीच करू शकत नाही, तिथं डिसिजन घ्यायचा. तुमचा अभ्यास आहे आणि तिथं खूप कन्फ्युजन आहे, तर लक्षात घ्या, तो प्रश्न काय करून द्यायचा, डायरेक्ट स्किप करून टाकायचा आणि तिथं डिसिजन घ्यायचा. सगळ्या महाराष्ट्राला काय हा कठीण आहे, तिथं गांधीजीचे प्रयोग करत बसायचा नाही, प्रयोग फसणारच आहे. हा तुम्हाला सेल्फ डिसिजन घेता आला पाहिजे त्यावेळेसचा, आणि हाच तुमचा राज्यसेवा फ्री काढण्याचा सगळ्यात जबरदस्त टार्गेट आहे, की तुम्हाला तिथं डिसिजन घेता आला पाहिजे. हा कठीण आहे, आणि कठीण आहे हे समजण्यासाठी अभ्यास पाहिजे कठीण. बरोबर आहे, मग होते बरोबर. ठीक आहे, हे महाजन पदासाठी आहे, याचं तर सर्वच योग्य आहे, हे महाजन पद. ठीक आहे, हां, तर महाजन पदाबद्दल योग्य विधान, सॉरी, पूर्ववैदिक काळाबद्दल आहे. हां, तर या पूर्ववैदिक काळासाठी काय आहे, त्याच्यामध्ये काय म्हणते, अयोग्य विधान निवडा. तर आता बघा, याच्यामध्ये पिछाचा विवाह म्हणला आहे, तर पित्याकडून मुलगी विकत घेऊन लग्न करणे याला असुर विवाह म्हणतात. बरोबर आहे की नाही, याला असुर विवाह म्हणतात. आणि जो प्रेम विवाह आहे ते त्याला तुम्हालाही माहिती आहे, गंधर्व विवाह म्हणतात. प्रेम विवाहाला काय म्हणतात, गंधर्व विवाह म्हणतात. ओके, हा. आणि प्रजापत्य विवाहाला काय म्हणतात, हुंडा घेतला म्हणजे हुंडा न घेता एखादी विवाह होते तेव्हा त्याला म्हणतात प्रजापत्य, म्हणजे हुंडा न घेता जो विवाह होते त्याला प्रजापत्य विवाह म्हणतात. ठीक आहे. आणि पिशाच्चं विवाह म्हणजेच काय, शुद्धीत नसलेल्या मुलीसोबत लग्न करणे, शुद्धीत नसलेल्या मुलीसोबत लग्न करणे त्याला म्हणतात पिशाच्चं विवाह, हे लक्षात ठेवा इथं. हा, आणि बाकी बरोबरच आहे, सगळ्यात परंपरा योग्यच असतात असं नाही, म्हणजे आमच्या पुराणात आहे म्हणून आम्ही पाळतो हे चुकीचं आहे. नाही, काही काही लोकांचं अन्न आहे ना, पुरातन काळापासून चालू आहे, आता चालवलंच पाहिजे. ठीक आहे, मग डायनासोर आधी आता नाही आहे, मग काय करावं. ठीक आहे, मग बघा, महाजन पदाबद्दल योग्य विधान निवडा, ते सगळेच योग्य आहेत. हा पाठांतरच करावं लागते महाजन पद वगैरे, इथं काही तुम्हाला कन्सेप्ट बिन्सेप्ट काहीच नाही इथं. ठीक आहे, तसं वरील सर्व योग्य. ओके, चला.